महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्यातील प्रतापसिंह नगरमधील उमेश उदागे आणि रामेश्वर साठे यांची ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कष्ट घेत या दोन तरुणांनी मिळवलेल्या यशामुळे एकूणच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आतापर्यंत प्रतापसिंह नगर हा परिसर साताऱ्यामध्ये गुन्हेगारीसाठी ओळखला जात होता, परंतु या दोन तरुणांनी या परिसराची ओळखच आता बदलून टाकल्याचे पाहायला मिळतंय। एमपीएससी सारख्या अवघड परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव या दोन तरुणांनी उंचवल्याचे पाहायला मिळतंय। यावेळी परिसरातील महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। परिसरातील महिलांकडून दोघांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले। या मिरवणुकीत जागोजागी लोकांनी फुलांची उधळण करत या दोघांचे स्वागत केलंय। अभिमान वाटेल असं तुम्ही काम केले, काय वाटतं? खूप आनंद झालाय मला। अशी भव्य रॅली काढली, 10 वर्षाचं कष्ट माझं आज मला फळ मिळाल्यासारखं वाटायला लागलं। एवढा आनंद बघून गावाने मला खूप सपोर्ट केला। मला खूप म्हणजे खूप आज बोलायचे शब्द नाही, तेवढा आनंद व्हायला लागलाय मला। हा अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी। हा माझ्या गावाचं आज नाव उंच करायचं मला ही मिळालं, संधी मिळाली, त्यासाठी मी गावाच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो। दादा काय सांगत? सेम त्यानं सांगितलं तसं 10 वर्षाचा संघर्ष आहे। बरेच अपडाऊन्स आले, मित्रमंडळी, फॅमिली, आईवडील सगळेच स्ट्रॉंगपणे माझ्या सपोर्टला उभे होते। त्यामुळं करून दाखवायला मार्ग मिळाला, आज सक्सेसफुल झालो आहे हे जाणवतं आहे। रॅली वगैरे बघून की बाबा खरंच झालो आहे आम्ही, मिळवलं थोडंसं यश, आनंद वाटतो। एकंदर या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत कष्टाचा असा अभ्यास करावा लागतो। इतक्या ह्याच्यामध्ये तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं? नेमकं अभ्यासाचं शेड्यूल म्हणजे सकाळी 5-6ला उठायचो आम्ही, त्यानंतर जे अभ्यासाला सुरुवात करायची दुपारी 1 वाजेपर्यंत अभ्यास, त्यानंतर संध्याकाळी परत 10-11 वाजेपर्यंत अभ्यास चालायचा। असं कंटिन्यू आम्ही 10 वर्ष केले आणि या 10 वर्षात आम्हाला खूप अपयश आले। अपयश आल्यानंतर आम्ही खचलो नाही। त्या माणसाने आम्हाला खूप साथ दिली आहे। म्हणजे प्रत्येक वेळी विचारपूस करून, फोन करून, बाबा चाललंय का तुमचं व्यवस्थित, अभ्यास चाललाय ना, जोर लावा प्रत्येक वेळी। आणि त्यांनी शब्द दिला होता आम्हाला की तुम्ही ज्यावेळेस यशस्वी होताल त्यावेळेस मी गावातून तुमची भव्य रॅली काढणार घोड्यावरून, आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। थँक्यू। असते या दोघा युवकांचा सत्कार होते, गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, काय सांगत? गावाचा सुद्धा एक आनंदाचा क्षण असून पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द दिला की तुमचे 2 अधिकारी ही झालेले आहेत, तुम्ही स्वतः येतोय आणि आम्हाला एकदम असं म्हणजे ही भरून आलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम खुश आनंद भरून आला। एकंदरीत या गावाचा मागचा इतिहास पाहता, या मुलांनी जे आता करून दाखवलेले, याच्यानंतर भविष्य कसं पाहता तुम्ही? नाही, भविष्य असंच राहणार आहे, कारण बरीच मुलं आमची आता अभ्यास करतायत आणि पुढे सुद्धा अभ्यास करून असेच अधिकारी बनावी ही आमची इच्छा आहे। या इथल्या जे यंग पिढी आहे, इथली जी मुलं आहेत, जे यशाकडे त्यांना वाटचाल करायची पण त्यांना मार्ग सापडत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांच्यासाठी मार्ग आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीत आम्ही सपोर्ट करणार आहे, किंवा कोणत्या दिशेला जायचं, काय करायचं। आता गावाच्या प्रत्येक मुलांकडे आमचं लक्ष असणार आहे जबाबदारीने। त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावातल्या मुलांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू।